शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख देणार. जिल्हा बँकेच्या सभेत अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांची घोषणा. ओटीएस योजना सुरूच राहणार. विकास सेवा सोसायटीतील सभासद शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास विमा कंपनीवर अवलंबून न राहता बँकेच्या नफ्यातून थेट 2 लाख रुपये देण्यात येतील, अशी घोषणा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केली आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना सुरूच राहील आणि बँकेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त सभासद संस्थांना 15% लाभांश दिला जाईल, असंही त्यांनी जाहीर केले. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची 99वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या प्रसंगी नाईक यांनी बँकेच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला. यावेळी माजी मंत्री आमदार जयंत पाटील, बँकेचे उपाध्यक्ष जयश्री पाटील, संचालक आमदार सत्यजित देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे, महेंद्र लाड, प्रकाश जमदाडे, तानाजी पाटील, सुरेश पाटील, अमोल बाबर, वैभव शिंदे, राहुल महाडिक, बी.एस. पाटील, मनोज शिंदे, बाळासाहेब होनमोरे, मनसूर खतीब, रामचंद्र सरगर, अनिता सगरे, माजी उपाध्यक्ष रणधीर नाईक, गणेश गाडगीळ, किरण लाड, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ आदी उपस्थित होते. नाईक म्हणाले, विकास सेवा सोसायटीतील सभासद शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास बँकेच्या नफ्यातून मदत दिली जाईल. यापूर्वी विमा कंपनीला 3,25,00,000 रुपये हप्ता भरून 165 मृत शेतकऱ्यांच्या वारसांना 2,65,00,000 रुपये मिळाले होते. त्यामुळे ही योजना आता थेट बँकेमार्फत चालवली जाईल. शतक महोत्सवी वर्षानिमित्त सभासद संस्थांना 12% ऐवजी 15% लाभांश जमा केला जाईल. शेतकरी आणि सभासदांसाठी रिझर्व्ह बँकेच्या धोरणाप्रमाणे सवलती देणारी ओटीएस योजना यापुढेही सुरू राहील. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार गृहकर्जाच्या व्याजदरात 1% कपात केली जाईल. सभासदांच्या मुलींच्या लग्नासाठी 10,000 रुपये देण्याऐवजी योजनेला सहकार विभागाची मान्यता मिळवण्यासाठी पुन्हा ठराव केला जाईल. तसेच वर्ग 2च्या जमिनींवरील पीक कर्ज देण्याबाबत अन्य मालमत्ता तारण ठेवून विचार केला जाईल. बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असून ठेवींनी 10,000 कोटींचा टप्पा पार केला आहे, तर 8,000 कोटींचे कर्जवाटप झाले आहे. बँकेला 208 कोटी रुपयांचा ढोबळ नफा झाला असून नेट NPA 0 तर ग्रॉस NPA 6.5% आहे. येत्या वर्षात ग्रॉस NPA 5%च्या आत आणण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.